नमस्कार मित्रांनो, 20 एप्रिल भागामध्ये लीला मोबाईलवर एजेवर खूप भडकत असते. एजे म्हणतो, आधी अंगठी शोध, बडबड नको करू. लीला म्हणते, एवढं वाटतं ना, तुम्ही या आणि शोधा अंगठी. आता एजे तिच्या समोर हजर असतो. लीला दचकून म्हणते, मला भास होतोय ना. तो बोलायला लागतो. ती म्हणते, हाताची घडी, तोंडावर बोट, इथे बसा. ती जे सांगेल ते एजे करत असतो. आता लीला बरंच काही बडबडते आणि म्हणते, झालं माझं झापून, जा आता. एजे गायब होतो. तेवढ्यात दार वाजतं. ती दार उघडते तर दारामध्ये एजे उभा असतो. ती म्हणते, हे काय, तुम्ही परत आला का? तो अंगठी कुठे? ती म्हणते, मला माहिती आहे, मला भास होतोय. तो तिच्या डोक्यात मारत म्हणतो, वेडी झालीस का? लीला म्हणते, म्हणजे तुम्ही खरंच आला की काय? तो लीला, अंगठी दाखव. लीला म्हणते, अंगठी सापडतच नाही आहे. तो मला सांग, तू कुठे कुठे गेली होती? ती म्हणते, किचनमध्ये. तो किचनमध्ये जातो आणि अंगठी शोधण्यासाठी भांडे इकडे तिकडे फेकतो, पण अंगठी काय सापडत नाही. तो हां, अजून कुठे गेली होती? ती म्हणते, बेडरूममध्ये. तो तिच्या हाताला पकडतो आणि ओढतच घेऊन जातो आणि म्हणतो, बोल, कुठे ठेवली होती? आता लीला हात करते. तो जातो, ड्रॉवरमधील सामान इकडे तिकडे फेकतो. दुसरा ड्रॉवर उघडतो, त्यामध्ये अंगठी असते. आता एजे अंगठी बघतो आणि खूप इमोशनल होतो आणि म्हणतो, तुला माहिती आहे का, ही अंगठी कुणाची आहे? ही माझ्या अंतराची अंगठी आहे आणि ही अंगठी जवळ असली ना, मला असं वाटतं माझ्याजवळ अंतराच आहे. आता तो बोलत असतो आणि लीला त्याच्याकडे बघत राहते. तो लीला, ही अंगठी तू तुझ्या जीवापेक्षा जास्त जप. आता तो अंगठी देतो आणि निघून जातो. लीला म्हणते, बापरे, अंगठी हरवायची मी मस्करी केली तर अंकल एवढे चिडले आणि खरंच जर अंगठी हरवली तर अंकल मला मारूनच टाकतील. अभिरामची गाडी जाताना साळुंके बघतो आणि म्हणतो, एवढ्या मोठ्या गाडीतून यांच्याकडे कोण आलं असेल? तो आता दार वाजतो. लीला काय मागे पुढे बघत नाही. दार उघडून म्हणते, हे बघा अंगठी. साळुंके म्हणतो, अरे वा, साखरपुड्याची तयारी झाली तर? लीला म्हणते, दुसरा काही पर्याय आहे का? साळुंके म्हणतो, अगं असं नाही बोलायचं. तो दाखवत म्हणतो, हे बघ, मी पण अंगठी आणली. लीला म्हणते, हे काय चाललं? माझ्याकडे येताना सगळे अंगठी का घेऊन येतात? तेवढ्यात रेवती, कालिंदी आणि मोहिते येतात. कालिंदी म्हणते, साळुंके, तुम्ही इथे? बरं, एक मिनटं थांबा. मोहितेला म्हणते, हे काय शॉपिंग बॅग आणि आत ठेवा. तो तिच्याकडे बघतो. ती म्हणते, जा ठेवा. काय रे उकडे देत म्हणते, अगं जा, तुला जड होईल ना. ती पण निघून जाते. लीलाला म्हणते, जा ती अंगठी ठेव. सगळे निघून जातात. ती म्हणते, साळुंके, तुम्ही काही बोललात का लीलाला? तो हो, अंगठीविषयी. साळुंके म्हणता, ओ, ही अंगठी आणली होती तिला दाखवायला. आता कालिंदी हसत म्हणते, अच्छा, हो का? साळुंके, तुम्हाला लग्न करायचं असेल ना तर धीराने घ्यावं लागेल. करायचं ना लग्न? साळुंके म्हणतो, हो करायचंय. कालिंदी म्हणते, आता मी जे सांगते ना ते ऐका. जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत तुम्ही इथे येऊ नका. साळुंके म्हणतो, का? परत कालिंदी म्हणते, तुम्हाला लग्न करायचं ना? तो हो. ती बघू ती अंगठी. त्याच्याकडनं अंगठी घेते आणि म्हणते, जा आता. साळुंके म्हणतो, लक्षात आहे ना, लग्न नाही झालं तर काय होईल ते? कालिंदी म्हणते, हो, लग्न होणार, पण तुम्ही परत इथे येऊ नका. साळुंके हो म्हणतो आणि निघून जातो. तो गेल्यानंतर कालिंदी म्हणते, माझ्या मुलीचं लग्न होईपर्यंत मला सावधच राहावं लागेल. एकदा की ती एजेची बायको झाली म्हणजे मोठे बिझनेसमॅन एजेची, तर ह्या साळुंकेला लात मारून हाकलून देते. लीला विचार करते, लीला, चूक झाली ना तर माफी मागायलाच हवी. ती आता एजेला फोन करते. तो हां बोल, काय? लीला म्हणते, सॉरी. तो का? परत अंगठी हरवली का? ती म्हणते, नाही हो अंकल, हे बघा, अंगठी इथेच आहे, पण मी तुमची मस्करी केली ना म्हणून माफी मागितली. एजे म्हणतो, तुझ्याबद्दल लोक बरोबरच बोलतात. तू एक नंबरची वेंदळी मुलगी आहे. काय गं, तुला एक साधी अंगठीसुद्धा सांभाळता येत नाही? लीला म्हणते, काय हो, मी तुम्हाला सॉरी म्हणायला फोन केला आणि तुम्ही मलाच ओरडताय. आजी गुरुजीला म्हणते, आता साखरपुडा झाला, आता दोघांच्या लग्नाचा एखादा मुहूर्त बघा. गुरुजी बघतात पण काहीच बोलत नाही. आजी म्हणते, का, काही प्रॉब्लेम आहे का? ते म्हणतात, अहो, अशी पत्रिका स्वर्गात बनवली जाते. दोघांचा राजयोग आहे, राजयोग. आता आजीला खूप आनंद होतो. सकाळी लीला म्हणते, बाबा, मी पहिल्यांदा थालीपीठं बनवले, खाऊन सांगा ना कसे झाले. मोहिते बघतात तर थालीपीठं सगळे जळलेले असतात. तो अगं, खायची काय गरज आहे, तू बनवले म्हटल्यावर फर्स्ट क्लास आणि रुचकर झाले असतील. ती काय हो बाबा, नाही खायचे ना तुम्हाला? तो नाही खातो ना. एक घास घेतो
आणि त्याकडे बघत राहतो. नंतर खातून म्हणतो, वाव, फर्स्ट क्लास, रुचकरच झाले. लीला म्हणते, तुम्ही हे संपवा, मी अजून करते हां. मोहिते घाबरून म्हणतो, नको नको नको. लीला म्हणते, म्हणजे चांगले नाही झाले. तो तिला जवळ बसवतो आणि म्हणतो, लीला, तू लग्नाचे पहिले तुझ्या आईकडून चांगले 4 पदार्थ शिक. तेवढ्यात कालिंदी येते आणि म्हणते, त्याची काहीही गरज नाही. अहो, माझी मुलगी राजमहालात जाणार आहे. मोहिते म्हणतो, का? राजमहालात लोक जेवत नाही का? ती म्हणते, हो जेवतात ना, पण तिथे आचारी असतात. तो म्हणतो, अगं पण कधी कधी घरातलं जेवण चांगलं वाटतं. कालिंदी म्हणते, विसरला का? माझी मुलगी त्या घरातली सासू आहे, सासू. आणि स्वयंपाक करण्यासाठी चांगल्या 3 सुना आहेत. तेवढ्यात लक्ष्मी म्हणते, हो आम्ही करू ना स्वयंपाक. आता सगळे बघायला लागतात तर दारामध्ये सरू आणि लक्ष्मी असतात. दोघींच्या चेहऱ्यावर छान स्माईल असते. आता कालिंदी जिरवण्यासाठी स्माईल करते. सरू म्हणते, आम्ही करू ना आमच्या सासूची सेवा. लक्ष्मी म्हणते, त्यासाठीच आलो आम्ही. असेच नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.